व्यवसायासाठी सॉफ्टवेअर हे ना एका दुधारी शस्त्रासारखं असू शकतं. म्हणजे एकीकडे ते आपलं काम एकदम सोपं करतं, पण दुसरीकडे विशेषतः लहान आणि मध्यम कंपन्यांसाठी ते एक मोठी डोकेदुखीसुद्धा बनू शकतं. आणि म्हणूनच BRS सॉफ्टवेअरचं हे ब्रीदवाक्य ॲडव्हान्स सोल्युशन्स सिम्पल एक्झिक्युशन या समस्येवर एक उपाय देण्याचं आश्वासन देतं. तर एक साधा प्रश्न विचारूया. आपल्या व्यवसायात वापरली जाणारी टेक्नॉलॉजी ही एक मदत करणारं साधन आहे की एक ओझं? खरं तर अनेक व्यवसाय याच प्रश्नाशी झगडत असतात, जिथे सॉफ्टवेअर मदत करण्याऐवजी उलट कामात अडथळाच आणतं. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागात आपण लहान व्यवसायांना तंत्रज्ञानामुळे नेमक्या कोणत्या अडचणी येतात यावरच बोलणार आहोत, म्हणजेच लहान व्यवसायांची तांत्रिक अडचण. बघा, जी मोठी पारंपरिक एंटरप्राइज सॉफ्टवेअर असतात ती लहान कंपन्यांसाठी अनेकदा त्रासदायक ठरतात. एक तर त्यांचा खर्च प्रचंड असतो, सिस्टम इतक्या किचकट असतात की डोकं फिरायची वेळ येते, आणि ते शिकायलाच खूप वेळ जातो. त्यात पुन्हा असे फीचर्स असतात जे कधी वापरलेच जात नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छुपे चार्जेस. या सगळ्यामुळे बजेटमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांची खूप ओढाताण होते. पण या सगळ्या समस्यांवर BRS सॉफ्टवेअर एक अगदी वेगळा दृष्टिकोन घेऊन येतं. त्यांचा पायाच साधेपणाच्या तत्वज्ञानावर उभा आहे. तंत्रज्ञानाची भूमिका काय असावी याबद्दल त्यांची एक वेगळी आणि मूळ धारणा आहे. आणि त्यांचं हे तत्वज्ञान या एका वाक्यात अगदी स्पष्ट दिसतं. आमचा विश्वास आहे की तंत्रज्ञानाने व्यवसाय सोपा केला पाहिजे, किचकट नाही. हेच ते सूत्र आहे जे BRS सॉफ्टवेअरच्या प्रत्येक कामामागे आहे, आणि हेच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. BRS सॉफ्टवेअरची स्थापना झाली होती 2018 मध्ये, आणि त्यांचा उद्देश एकदम स्पष्ट होता. लहान आणि मध्यम उद्योग, रिटेलर्स आणि मॅन्युफॅक्चरर्सना परवडणाऱ्या बजेटमध्ये टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देणं. म्हणजे हे एका विशिष्ट मार्केटसाठी विचारपूर्वक तयार केलेलं एक खास सोल्युशन आहे. मग हा जो साधेपणाचा दृष्टिकोन आहे तो प्रत्यक्षात कसा उतरतो? तर बघा, ते 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. पहिलं म्हणजे हाताने करावी लागणारी कामं कमी करणे. दुसरं, सॉफ्टवेअर शिकण्याचा तो अवघड आणि वेळखाऊ टप्पाच काढून टाकणे. तिसरं, नुसत्या पाकड्यांचं म्हणजे कच्च्या डेटाचं अर्थपूर्ण माहितीत रूपांतर करणे. आणि चौथं, कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय ॲडव्हान्स्ड सुविधा पुरवणे. चला, आता जरा खोलात शिरूया आणि त्यांचं तंत्रज्ञान नक्की कसं काम करतं ते पाहूया. ते बुद्धिमान तर आहेच, पण तितकंच वापरकर्त्यांसाठी सोपं सुद्धा आहे. हे सॉफ्टवेअर डेटापासून ते निर्णयापर्यंतचा प्रवास एकदम सोपा करतं. या 4 पायऱ्या बघा. पहिलं, ते सगळा कच्चा डेटा गोळा करतं. दुसरं, त्या डेटामधले पॅटर्न्स म्हणजे काय ट्रेंड्स आहेत ते ओळखतं. तिसरं, एकदम स्पष्ट आणि सहज समजेल अशी माहिती समोर ठेवतं. आणि चौथं, यामुळे आत्मविश्वासाने निर्णय घेणं शक्य होतं. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या सॉफ्टवेअरमध्ये विश्लेषण करण्याची क्षमता अंगभूत आहे. याचा सरळ अर्थ असा की आपला व्यवसाय समजून घेण्यासाठी कोणालाही डेटा सायंटिस्ट असण्याची गरज नाही. सॉफ्टवेअरची बुद्धिमत्ताच वापरकर्त्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी डिझाईन केलेली आहे. आता त्यांच्या डिप्लॉयमेंट मॉडेलवर बोलूया, जे खूप इंटरेस्टिंग आहे. हे एक हायब्रिड मॉडेल आहे. म्हणजे एका बाजूला स्थिरतेसाठी, चांगल्या परफॉर्मन्ससाठी आणि डेटा सुरक्षतेसाठी एक दमदार ऑफलाईन प्लॅटफॉर्म आहे, जो सतत इंटरनेटवर अवलंबून नाही. तर दुसऱ्या बाजूला क्लाउड होस्टिंग किंवा खाजगी नेटवर्क वापरून कुठूनही सुरक्षितपणे ॲक्सेस करण्याची सोय आहे. म्हणजे काय, तर नियंत्रण, सुरक्षा आणि सुलभता यांचा एक उत्तम समतोल साधला जातो. बरं, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण प्रत्यक्षात काय? चला, आता नुसती थ्योरी न बोलता BRSचा दृष्टिकोन खऱ्या जगात कसा काम करतो याचे काही ठोस पुरावे पाहूया. आणि हा आकडा बघा, फक्त एका आठवड्यात एका अशा क्लायंटने ज्यांना तंत्रज्ञानाची फारशी माहिती नव्हती, त्यांनी पूर्ण ऑपरेशनल आत्मविश्वास मिळवला. यावरूनच लक्षात येतं की हे सोल्युशन शिकण्याचा टप्पा किती कमी करतं. कमाल आहे ना? आणि या यशाचं कारण या वाक्यात दडलेलं आहे. हे सॉफ्टवेअर वास्तविक व्यावसायिक परिस्थितीसाठी डिझाईन केलेले आहे, नुसत्या सैद्धांतिक एंटरप्राइज मॉडेल्ससाठी नाही. यातून त्यांचा कामावरचा म्हणजे व्यावहारिक आणि जमिनीवरच्या समस्या सोडवण्यावर असलेला फोकस स्पष्ट दिसतो. तर मग हा उपाय फक्त आजपुरता मर्यादित आहे की यात भविष्याचाही विचार केलेला आहे? ह्या भागात आपण पाहूया की BRS हे व्यवसायाच्या विकासासाठी एक दीर्घकालीन भागीदार कसं ठरू शकतं.
सध्या त्यांचा प्लॅटफॉर्म एक स्थिर डेस्कटॉप ERP आहे. ERP म्हणजे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअर. आणि ते SQL सर्व्हर 2019 एक्सप्रेस सारख्या आधुनिक आणि विश्वासार्ह इंजिनवर बनलेलं आहे. हेच त्याच्या स्थिरतेची आणि उत्तम कामगिरीची खात्री देतं. आणि हो, भविष्यासाठी त्यांची एक अगदी स्पष्ट योजना आहे, जी या रोडमॅपमध्ये दिसते. सुरुवात होते सध्याच्या स्थिर डेस्कटॉप प्लॅटफॉर्मने, त्यानंतर भविष्यासाठी तयार वेब आणि मोबाईल प्लॅटफॉर्म, आणि मग जागतिक स्तरावर विस्तार. ही एक अतिशय तार्किक प्रगती आहे, जी ग्राहकांच्या गुंतवणुकीचं संरक्षण करते. चला तर, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. BRS सॉफ्टवेअरला बाजारातल्या इतरांपेक्षा नेमकं काय वेगळं ठरवतं, ते आता थोडक्यात आणि महत्त्वाचे मुद्दे पाहूया. ही तुलना बघितल्यावर फरक अगदी सहज लक्षात येतो. एका बाजूला आहे BRSचा दृष्टिकोन, व्यावहारिक खर्च, शिकायला कमीत कमी वेळ, प्रत्यक्ष कामावर आधारित वर्कफ्लो आणि पायाभूत सुविधा निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य. आणि दुसऱ्या बाजूला आहे नेहमीचा ERP दृष्टिकोन, जिथे असतात छुपे चार्जेस, मोठमोठे ट्रेनिंग प्रोग्रॅम्स, केवळ सैद्धांतिक मॉडेल्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेंडरवर पूर्णपणे अवलंबून राहावं लागतं. थोडक्यात सांगायचं झालं तर BRSचं अस्तित्वच यासाठी आहे की शक्तिशाली व्यावसायिक तंत्रज्ञान सर्वांसाठी सोपं आणि परवडणारं बनवता यावं. ते व्यवसायांना हाताने करावी लागणारी मेहनत कमी करून आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करतात. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. विचार करा, जर व्यवसायाला सॉफ्टवेअरनुसार बदलावं लागलं नाही, तर उलट सॉफ्टवेअरच व्यवसायाच्या गरजेनुसार बदललं तर काय होईल?